बजेट प्रिपरेशन अँड अप्रूव्हल, अर्थसंकल्प तयारी व मंजुरी या विषयांतर्गत येणारे MCQ क्वेश्चन्स आता आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक यावरील MCQ क्वेश्चन बघूयात. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार वार्षिक वित्तीय विवरण म्हणजेच ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट संसदेसमोर ठेवले जाते? उत्तर आहे अनुच्छेद क्रमांक 112. प्रश्न क्रमांक 2. अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी कोणाची असते? उत्तर आहे राष्ट्रपतीच्या वतीने अर्थमंत्री सादर करतात. प्रश्न क्रमांक 3. अर्थसंकल्प प्रथम कोणत्या सभागृहात सादर केला जातो? उत्तर आहे लोकसभा. प्रश्न क्रमांक 4. धनविधेयक असणारे विनियोग विधेयक कोणत्या सभागृहात मांडले जाते? उत्तर आहे लोकसभा. प्रश्न क्रमांक 5. अर्थसंकल्पाच्या कोणत्या टप्प्यात विविध मंत्रालयाच्या खर्चाच्या मागण्यांवर मतदान होते? उत्तर आहे अनुदानाच्या मागण्यावर किंवा या टप्प्यामध्ये अर्थसंकल्पाच्या विविध मंत्रालयाच्या खर्चाच्या मागण्यावरती मतदान होते. प्रश्न क्रमांक 6. अर्थसंकल्पाच्या मागण्यावर मतदान करण्याचा अधिकार कोणत्या सभागृहाला आहे? उत्तर आहे फक्त लोकसभेला. प्रश्न क्रमांक 7. अर्थसंकल्पीय प्रक्रियेदरम्यान गुलोटी म्हणजे काय? उत्तर वेळेअभावी ज्या मागण्यावर चर्चा झालेली नसते त्या सर्व मागण्या एकत्रितपणे मतदानास टाकण्याची प्रक्रिया म्हणजेच काय? तर गुलोटी नसते. प्रश्न क्रमांक 8. नवीन कर लावण्याआधी किंवा करात बदल करण्यासंबंधीचे विधेयक कोणते असते? उत्तर आहे वित्त विधेयक. प्रश्न क्रमांक 9. अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून होते? उत्तर आहे 1 एप्रिलपासून. प्रश्न क्रमांक 10. संसदेच्या मंजुरीशिवाय सरकार भारताच्या कोणत्या निधीतून पैसे काढू शकत नाही? उत्तर आहे भारताच्या एकत्रित निधीतून सरकार जे आहे ते परवानगीशिवाय किंवा संसदेच्या मंजुरीशिवाय पैसे काढू शकत नाही. याला आपण कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणतो. प्रश्न क्रमांक 11. अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीनंतर लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी कोणाची असते? म्हणजे ऑडिटिंग कोण करतं? उत्तर आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, याला शॉर्टमध्ये आपण कॅग म्हणतो, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. प्रश्न क्रमांक 12. कॅगच्या अहवालाची छाननी करणारी संसदेची प्रमुख समिती कोणती आहे? तर कॅगच्या अहवालाची छाननी करणारी संसदेची प्रमुख समिती जी आहे ती पॅक आहे. यालाच आपण पब्लिक अकाउंट्स कमिटी असं म्हणतो, म्हणजेच लोकलेखा समिती. अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक परंपरा यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1. भारतात सर्वप्रथम अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला? उत्तर आहे 7 एप्रिल 1860 रोजी. काही झालं तर भारतात पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. प्रश्न क्रमांक 2. ब्रिटिश भारतात पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला होता? उत्तर आहे जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश भारतात पहिला अर्थसंकल्प सादर केलेला होता. प्रश्न क्रमांक 3. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला? उत्तर आहे स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प R.K. षण्मुगम चेट्टी यांनी सादर केला. प्रश्न क्रमांक 4. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला? उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या वर्षापर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि सामान्य अर्थसंकल्प हे स्वतंत्रपणे सादर केले जायचे? उत्तर आहे 2016 पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसामान्य अर्थसंकल्प हे स्वतंत्रपणे सादर केले जायचे आणि 2017 पासून मात्र ते एकत्रित केले जाऊ लागले. प्रश्न क्रमांक 6. 2017 पूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या महिन्यात सादर करण्याची परंपरा होती? उत्तर आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी. 2017 पूर्वीपर्यंत हे केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर करण्याची परंपरा होती. प्रश्न क्रमांक 7. 2017 पासून केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याची नवीन तारीख कोणती आहे? तर 2017 पासून 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला जातो. प्रश्न क्रमांक 8. भारताचा पहिला पेपरलेस म्हणजेच डिजिटल अर्थसंकल्प कोणत्या वर्षी सादर करण्यात आला? तर भारताचा पहिला पेपरलेस म्हणजेच डिजिटल अर्थसंकल्प 2021-22 मध्ये सादर करण्यात आला. प्रश्न क्रमांक 9. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी होणाऱ्या पारंपरिक हलवा समारंभाची प्रथा कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे अर्थसंकल्पाच्या छापाई प्रक्रियेची सुरुवात आणि संबंधित अधिकाऱ्यांना अर्थ मंत्रालयात बंदिस्त ठेवण्याशी ही प्रथा जी आहे ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 10. संसदेत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? उत्तर आहे मुरारजी देसाई यांच्या नावावरती, म्हणजे सलग यांनी 10 वेळा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केलेला. प्रश्न क्रमांक 11. अर्थसंकल्प सादर करताना सर्वात कमी वेळेचे भाषण देण्याचा विक्रम कोणाचा आहे? उत्तर आहे निर्मला सीतारामन यांनी काय केलेलं आहे? सर्वात कमी वेळेचं भाषण जे आहे ते दिलेलं. 2000. प्रश्न क्रमांक 12. भारताच्या इतिहासात अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिला महिला कोण होत्या? उत्तर आहे इंदिरा गांधी. म्हणजे त्या पंतप्रधान असताना त्यांना अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागलेला होता. प्रश्न क्रमांक 13. सलग 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री कोण आहेत? तर त्या आहेत निर्मला सीतारामन. बजेट सत्र वेळापत्रक या मुद्द्यावरील आपण आता वस्तुनिष्ठ प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे बजेट सेशन सामान्यतः कधी सुरू होते? उत्तर आहे दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मग फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी हे काय केलं जातं? भारतीय संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते इथं सुरू होतं. प्रश्न क्रमांक 2. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वर्षातले पहिले अधिवेशन असल्याने ते कोणी संबोधित करून सुरू होते? तर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वर्षातलं पहिलं अधिवेशन असल्याने ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होते.
प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर संसदेत कोणता प्रस्ताव मांडला जातो? उत्तर आहे आभार प्रदर्शन प्रस्ताव जो आहे तो राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेमध्ये मांडला जातो. प्रश्न क्रमांक 4. केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशनाच्या कोणत्या दिवशी सादर केला जातो? म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प जो आहे तो अधिवेशनाच्या सामान्यतः 1 फेब्रुवारी रोजी जो आहे तो सादर केला जातो. प्रश्न क्रमांक 5. अर्थसंकल्पीय अधिवेशन सामान्यतः किती टप्प्यांसह चालते? उत्तर आहे 2 टप्प्यांमध्ये चालते. प्रश्न क्रमांक 6. पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कशावर सामान्य चर्चा होते? उत्तर आहे अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण तत्वावर आणि धोरणावर पहिल्या टप्प्यामध्ये काय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या गोष्टीवर सामान्यतः चर्चा होते. प्रश्न क्रमांक 7. सामान्य चर्चेनंतर संसदेला मिळणाऱ्या सुट्ट्याच्या काळात अर्थसंकल्प किंवा त्या अर्थसंकल्पाची छाननी कोण करतात? उत्तर आहे विभागीय स्थायी समित्या ज्या आहेत त्या सामान्य चर्चेनंतर संसदेला मिळणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये अर्थसंकल्पाची काय करत असतात तर छाननी करतात. प्रश्न क्रमांक 8. सुट्टीनंतर अधिवेशनाचा दुसरा टप्पा कधी सुरू होतो? उत्तर आहे सामान्यतः मार्च महिन्यामध्ये सुट्टीनंतर अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होतो. प्रश्न क्रमांक 9. दुसऱ्या टप्प्यात लोकसभेत प्रामुख्याने काय केले जाते? उत्तर आहे अनुदानांच्या मागण्यावर मतदान आणि चर्चा केली जाते. प्रश्न क्रमांक 10. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा महत्त्वाचा टप्पा कोणता असतो की ज्यात सर्व आर्थिक विधेयकं मंजूर केली जातात? उत्तर आहे वित्त विधेयक आणि विनियोग विधेयक हे मंजूर करणे. प्रश्न क्रमांक 11. अर्थसंकल्पीय अधिवेशन सामान्यतः कधी संपते? उत्तर आहे एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मग मे महिन्याच्या सुरुवातीला अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते सामान्यतः संपते.